नमस्कार मंडळी, मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, आपल्या सगळ्यांच्या घरी आता लवकरच गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे, त्यामुळे गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी आज आपण मस्त असे उकडीचे मोदक बनवणार आहे। ते पण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीत आणि 15 मिनिटातच इडली पात्रामध्ये तयार होणार असे मोदक आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपला जो डो तयार करतो आपण तांदळाचा, तो सुद्धा कसा सॉफ्ट बनवायचा आणि आपले जे मोदक आहेत ते न फाटता कसे बनवायचे ही संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून चुटकीला सपोर्ट करा। तर चला, तर जास्त वेळ न घेता साहित्य दाखवते। तर साहित्यामध्ये सगळ्यात आधी मीठ घेतलेलं आहे, चवीनुसार 1-2 चिमट मीठ घ्या। सोबतच इथे ऑर्गॅनिक गूळ घेतलेला आहे, जो की काळपट असतो आणि गोड असतो। सोबतच 1 मोठी वाटी आपण इथे किस घेतलेला आहे खोबऱ्याचा आणि सोबतच 1 मोठी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि सोबतच आपण इथे 2 ते 3 चम्मच तुपाचा वापर करणार आहे, तर तूप सुद्धा घेतलेला आहे। तर बघा मंडळी, इथे या ठिकाणी मी तांदळाचं पीठ जे आहे ते विकताचं वापरत आहे। तुम्ही या ठिकाणी घरचे तांदूळ जे राहतात त्याचं सुद्धा आपण पीठ बनवून घेऊ शकतो। तर आपल्याला काय करायचं आहे, जास्त टाइम न घेता पटकनच गॅसवर कढई ठेवायची आहे आणि कढई घेताना मंडळी जे खालचा तळ असतो तो जाळा असला पाहिजे, जेणे की आपलं जे आपण तयार करणार ते चिटकायला नको, त्यामुळे आपल्याला थोडंसं जाडा तळाचं घ्यायचं आहे। तर सोबतच आपण या ठिकाणी गूळ सुद्धा टाकून घेतलेला आहे। गूळ टाकल्यानंतर आपलं जे हे मिश्रण आपण तयार करणार आहे हे छान मस्त असं सॉफ्ट येण्यासाठी आपण 1 चम्मच तुपाचा वापर करणार आहे। सोबतच 1 चिमट मी इथे मीठ टाकणार आहे, जेणे की मस्त अशी चव येणार आपल्याला। तर बघा, आपल्याला छान असा गूळ विरघळेपर्यंत मिक्स करायचं आहे मंडळी आणि मिक्स केल्यानंतर छान मस्त आपलं मिश्रण जे आहे ते तयार होतं। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 5 ते 6 मिनिट मी छान असं कंटिन्यू मिक्स करत गेली आणि त्यानंतर मिक्स झाल्यानंतर तुम्ही बघू शकता कलर खूप चेंज झालेला आहे आणि अप्रतिम याची चव सुद्धा झालेली आहे। तर बघा, आता हे संपूर्ण मिश्रण तयार झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला यामध्ये विलायची पावडर टाकायची आहे। तर बघा, मी इथे 1 चम्मच आता विलायची पावडर घेतलेली आहे आणि गॅसला थोडंसं स्लो केलेलं आहे। तर थोडंसं आपलं मिक्स केल्यानंतर आता आपण गॅस या ठिकाणी बंद करून घेऊया। तर या ठिकाणी मी आता गॅस बंद केलेला आहे मंडळी। गॅस बंद केल्यानंतर आपल्याला 5 ते 6 मिनिट त्याला तसंच थंड होऊ द्यायचं आहे। त्यानंतर एक दुसरी कढई ठेवायची आणि ज्या वाटीने आपण जे आपलं हे सगळं साहित्य घेतलेलं आहे किंवा मिश्रण घेतलेलं आहे त्या वाटीने न घेता मंडळी आपण थोडंसं असं पाणी जे आहे ते तांदळाचं जे पीठ घेतलेलं आहे आपण त्यानुसार आपण घेऊ शकतो, पाण्याचा वापर करू शकतो। पाणी जे आहे ते जास्त पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे। तांदळाचं पीठ जे जितकं घेतलेलं आहे तितकंच पाणी आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे। तर बघू शकता, मी सगळ्यांसाठी अलग अलग वाटी वापरली, त्यामुळे मी तांदळाच्या पिठासाठी जे वापरलं त्यांनीच इथे पाणी टाकलेलं आहे। सोबतच या ठिकाणी मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि डो मस्त असा सॉफ्ट येण्यासाठी इथे तुपाचा सुद्धा वापर केलेला आहे, तूप सुद्धा टाकून घेतलेलं आहे। तर लक्षात ठेवा मंडळी, ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला तितकंच पाणी घ्यायचं आहे, कमी जास्त बिलकुल करायचं नाही, तितकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर बघू शकता, या ठिकाणी आपला गॅस चालू आहे आणि यामध्ये आपण तांदळाचं पीठ सुद्धा टाकून घेतलेलं आहे। तर मस्त असे सॉफ्ट येण्यासाठी आपल्याला छान मस्त याला आता मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी बिलकुलही जास्त झालेलं नाही आहे किंवा कमी सुद्धा पडलेलं नाही आहे। तर तुम्ही हे मेजरमेंट वापरणार तर नक्की तुम्हाला सुद्धा पाणी कमी जास्त पडणार नाही। तर बघू शकता मंडळी, आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर याला 5 ते 6 मिनिट मस्त असं झाकण ठेवून याची वाफ काढायची आहे। म्हणजे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे 5 ते 6 मिनिट ठेवायचं आहे। तरी सुद्धा हे खूप गरम आहे मंडळी, तुम्हाला दिसत असेल पूर्ण वाफा निघत आहे त्यातून। आणि आता आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि छान मस्त असा सॉफ्ट डो आपल्याला तयार करायचा आहे। तर बघू शकता मंडळी, आता सुद्धा खूप जास्त गरम आहे हे।
तर गरम असल्यामुळे आपल्याला डायरेक्ट असं हाताने करता येत नाही किंवा याचा डो तयार करता येत नाही. त्यामुळे थोडंसं मी हलकंसं थंड होऊ देत आहे. जास्त थंड बिलकुल होऊ द्यायचं नाही, नाहीतर हे कडक येणार आणि डो नंतर तयार होणार नाही. तर बघा गरम गरमच आहे तरीसुद्धा मी ट्राय करत आहे हाताने थोडंसं मिक्स करायला. तर आता मी काय करणार की एका वाटीमध्ये थोडंसं थंड पाणी घेणार, जेणे की हाताला गरम लागलं तर थोडं थंड पाण्याचा वापर करणार. तर बघा आपल्याला हे या ठिकाणी गरम गरमच छान याचा डो तयार करायचा आहे. बिलकुलही वाट पाहू नका जास्त थंड होण्याची, आणि थंड झालं तर म्हणजे जास्त थंड होऊ दिलं तर डो तयार होणार नाही आणि कडक होणार. तर बघा मंडळी, या ठिकाणी आपल्याला समस्त थंड पाण्याचा हात घेऊन मस्त याला छान असं मिक्स करायचं आहे आणि सॉफ्ट डो तयार करायचा आहे. डो कसा तयार करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार. म्हणजे आपल्या मोदकसाठी पाती करायची राहते आपल्याला, तर ते सॉफ्ट कशी करायची ते सुद्धा मी ते सांगणार आहे. तर 7 ते 8 मिनिट मी याला कंटिन्यूअस आता असं फिरवत राहणार किंवा छान असा डो तयार करून घेणार. तर बघा इथे डो तयार झालेला आहे आणि मोदकसाठी कसा आपला उंडा तयार होणार हे सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला आता सांगते. एक उंडा तोडायचा आणि छान मस्त असा गोल बनवून घ्यायचा. बिलकुलही त्यात क्रॅक नसली तेव्हा समजायचं की आपला जो उंडा आहे तो परफेक्ट बनलेला आहे. जर क्रॅक असेल तर तुम्हाला अजून 5 ते 6 मिनिट छान असं हाताने मळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपलं जे म्हणजे मोदक जे आहे ते बिलकुलही फाटणार नाही आणि बिलकुलही असे म्हणजे व्यवस्थित येणार, छान येणार. तर नक्की तुम्ही ट्राय करा. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, थोडासा उंडा घ्यायचा आहे आणि तुपाचा सुद्धा वापर करायचा आहे. जर तुम्हाला पाण्याचा वापर करायचा असेल तर पाण्याचा सुद्धा करू शकता, पण तुपाचा जो फ्लेवर आहे तो खूप मस्त असा या मोदकमध्ये येतो मंडळी आणि खायला अप्रतिम असे लागतात. तर हातावर छान मस्त अशी आपल्या मोदकाचा उंडा जो आहे तो चोळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण आता मोदक बनवायला सुरुवात करूया. तर बघा मंडळी, एक उंडा घेतल्यानंतर आपल्याला छान मस्त याची मोठी पाती करायची आहे, जेणे की छान मस्त अशा जास्त पाकळ्या पडल्या पाहिजे. त्यामुळे आता आपल्याला छान मस्त असं याला हातानेच मोठं करायचं आहे. तर बघा मंडळी, मी इतकी मोठी पाती करून घेतलेली आहे हाताने आणि तुम्हाला दाखवते सुद्धा. एकदम पातळ झालेली आहे, बिलकुलही जाडी आहे नाही मंडळी. तर आपल्याला अशी पातळ मस्त चारही बाजूनी पातळ झाली असली पाहिजे. आणि त्यानंतर आता आपण याला मस्त अशा पाकळ्या पाडून घेऊया. तर हे पाकळ्यांचे मोदक अप्रतिम असे लागतात मंडळी, नक्की ट्राय करा. आणि पाकळ्या पाडणं सुद्धा खूप इझी आहे, बिलकुलही हार्ड नाही. तुम्हाला दिसत असेल पाकळ्या पाडताना की म्हणजे हार्ड आहे, पण पहिल्यांदा सुद्धा बनवत असाल तरी सुद्धा तुम्हाला छान मस्त अशा पाकळ्या पाडता येणार. तर बघा या ठिकाणी मी छान अशा पाकळ्या पाडून घेत आहे मंडळी. आणि त्यानंतर पाकड्या आपल्याला किती पडतात ते सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवत आहे. मस्त जास्त अशा 9 ते 10 पाकड्या आपल्या बनून तयार होतात मंडळी. आणि त्यानंतर आपल्याला या मोदकला मस्त असं बनवायचं आहे. तर मंडळी, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि आतापर्यंत सुद्धा चुटकीला सपोर्ट नसाल करत तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून चुटकीला सपोर्ट करा, कारण की तुमच्या सपोर्टनी मला खूप मोटिवेशन मिळतं आणि नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यात खूप जास्त आनंद होतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी मस्त अशा पाकड्या पाडून घ्यायच्या आहे. मी तुम्हाला एक एक पाकडी दाखवत आहे, जेणे की तुम्ही बनवणार त्यावेळेस तुम्हाला बिलकुलही म्हणजे चुकणार नाही किंवा व्यवस्थित बनणार नाही, असं होणार नाही. त्यामुळे मी इथे एक एक पाकडी तुम्हाला बनवून दाखवत आहे, जेणे की तुम्हाला सुद्धा बनवताना खूप इझी होणार. तर बघा, संपूर्ण पाकड्या आपण आता या ठिकाणी पाडून घेतलेल्या आहे. फक्त एक पाकडी आपली पाळायची राहिलेली आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला पाकड्या पाळल्यानंतर यामध्ये आपल्याला मस्त असं सारण भरायचं आहे. हे खायला खूप मस्त लागतात मोदक आणि बनवायला सुद्धा इझी आहे. त्यामुळे बिलकुल टेन्शन न घेता हे मोदक तुम्ही सुद्धा ट्राय करा. तर बघा, आपल्याला आता यामध्ये मस्त जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते मिश्रण यामध्ये टाकायचं आहे आणि टाकल्यानंतर मस्त असं मोदकला पॅक करायचं आहे. तर बघा मंडळी, आपल्या ज्या मोदकमध्ये जेवढं आपलं जे मिश्रण बसणार तितकं आपल्याला टाकायचं आहे. तर मी इथे टोटल 1.5 ते 2 चम्मच इथे मस्त मिश्रण टाकून घेतलेलं आहे. तर हाताने थोडंसं असं हलकंसं दाबून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हा जो मोदक आहे तो मस्त असा पॅक करून घ्यायचा आहे. तर बघा, एका साईडने मस्त असा छान आपल्याला फिरवायचा आहे. बिलकुलही 2 साईडने फिरवू नका, एका साईडनेच फिरवा आणि छान मस्त असं थोडं वरते नेऊ त्याला मस्त असं पॅक करून घ्या. आणि
हात जो आहे तो हलक्या हाताने करा मंडळी. जास्त जर भार टाकणार तर आपल्या पाकळ्या पूर्ण अशा म्हणजे मोडून जाणार. त्यामुळे आपल्याला हलक्या हाताने वापर करायचा आहे. आणि वरच्याच ट्राय करा की जो वरचा भाग आहे त्यालाच पकडा, जेणे की आपले जे खालचं जे हे आहे पाकळ्या आहे त्या व्यवस्थितच राहणार. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपल्याला वरची साईड जी आहे ते मस्त हाताने अशी दाबून घ्यायची आहे. आणि मोदक आपला बनून तयार आहे. मस्त दिसत आहे आणि मस्त बनलेला सुद्धा आहे. तर बघू शकता या ठिकाणी आपला मोदक मस्त असा बनलेला आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला अशाच प्रकारे संपूर्ण मोदक बनवून घ्यायचे आहे आणि मस्त अशी उकड काढायची आहे. तर असे मोदक तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि तुम्ही सुद्धा बनवा. तर बघा संपूर्ण मोदक मी इथे बनवून घेतलेले आहे. तितक्या कणकीच्या म्हणजे जो आपण तांदळाचं पीठ घेतलेलं होतं त्यामध्ये 17 ते 18 मस्त असे मोदक तयार झालेले आहे. आणि मिश्रणसुद्धा तितकं पुरलेलं आहे, थोडंसं उरलं होतं आणि त्याचासुद्धा मी एक मोदक बनवून घेतलेला आहे. तर बघा या ठिकाणी आपण इडली पात्र घेतलेलं आहे. इडली पात्राला छान मस्त असं तूप लावा थोडंसं, जेणे की आपला जो मोदक आहे तो चिटकायला नको. आणि त्यानंतर आता आपण मस्त एक उकड काढून घेऊया या मोदकची. तर उकड काढताना आपल्याला 10 ते 15 मिनिट ठेवायची बिलकुल गरज नाही. 5 ते 6 मिनिट ठेवा मंडळी. बिलकुल आपले मस्त आरामशीर असे मोदक मस्त वाफून तयार होणार आहे. तर बघा संपूर्ण मोदक मी या इडली पात्रामध्ये टाकणार आहे, म्हणजे ठेवणार आहे. आणि त्यानंतर आपलं इडलीचं भांडं मस्त असं वाफवण्यासाठी ठेवून देणार आहे. तर मोदक तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही सुद्धा ट्राय करायला बिलकुल विसरू नका, कारण की गणपती बाप्पांचे आगमन आपल्या सगळ्यांच्या घरी लवकरच होणार आहे. कारण की आता जवळपास सगळ्यांच्याच घरी गणपती बसतो मंडळी, कारण की लहान लहान मुलांचा आग्रह असतो की गणपती बसवायचा. त्यामुळे आपल्याला 9 ते 10 दिवसाचाही गणपती आपण बसवला तरीसुद्धा आपल्याला मोदकाची खूप आवश्यकता राहते. तर बघा मी आधीच जे भांडं आहे इडलीचं ते ठेवून घेतलेलं होतं आणि 2 ते 3 मिनिट मस्त त्याला हाय फ्लेमवर हे सुद्धा म्हणजे पाण्याला वाफसुद्धा काढून घेतली होती. आणि त्यानंतर आपले जे पात्र आहे ते सुद्धा टाकून घेतलेले होते. तर बघा मंडळी या ठिकाणी आपण आता आपले मोदक पाहत आहे. मस्त असे 5 ते 6 मिनिट याला शिजून घेतलेलं आहे, म्हणजे वाफ दिलेली आहे. आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी मोदक बघू शकता, अप्रतिम असे दिसत आहे आणि मस्त बनून तयार सुद्धा झालेले आहे. तर तुम्हाला पाहूनच वाटत असेल की हे मोदक शिजलेले आहे. तर नक्की हे मोदक शिजून तयार झालेले आहे. नक्की हे मोदक शिजून तयार झालेले आहे. आणि तुम्हाला मी जवळून दाखवत आहे मोदक किती मस्त छान असे बनलेले आहे. आणि चवसुद्धा खूपच छान बनलेली होती मंडळी. तर नक्की तुमच्या घरी जितक्या दिवसाचा गणपती बसत असेल त्यातला एक दिवस हे मोदक नक्की ट्राय करा. आणि ट्राय केल्यानंतर चुटकीला कमेंट करायला बिलकुल विसरू नका. तर आपल्याला पात्र जे आहे ते बाहेर काढून घ्यायचे आहे आणि काढल्यानंतर छान मस्त असे ठेवायचे आहे 2-3 मिनटं. आणि त्यानंतर आपले जे मोदक आहे ते संपूर्ण यामधून काढायचे आहे. आणि नंतर जे मी बाकीचे मोदक राहिलेले आहे त्यालासुद्धा छान अशी 5 ते 6 मिनटाची वाफ देणार आहे. आणि त्यानंतर ते मोदकसुद्धा बनून तयार होणार आहे. तर संपूर्ण मोदक बनून तयार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आपले मोदक कसे दिसत आहे आणि किती मस्त दिसायला झालेले आहे. तर बघू शकता मंडळी इथे संपूर्ण मोदक आपले तयार झालेले आहे. बिलकुलही न फाटता न तुटता मस्त असे मऊ लुसलुशीत मोदक तयार झालेले आहे. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, मस्त मी तुम्हाला एक मोदक छान मस्त असा तळून दाखवणार आहे की आपलं जे आपण जे मिश्रण भरलेलं आहे अंदर किंवा सारण भरलेलं आहे ते कशा प्रकारे दिसत आहे आणि किती मस्त असं कलरसुद्धा आलेला आहे आपल्या मोदकाला. तर बघा मंडळी या ठिकाणी मी तुम्हाला आता आपले मोदक दाखवणार आहे, पण जवळून एकदा मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवून दिला मोदकचा. आणि आता मी एक मोदक तुम्हाला या ठिकाणी तोडून दाखवते. तर बघा मस्त असे आपले मोदक तयार होऊन म्हणजे बनून तयार आहे. आणि जे बघा सारणसुद्धा पूर्ण चारही बाजूनी पसरलेलं आहे मंडळी. बिलकुलही सारण असं म्हणजे कमी नाही पडलेलं आहे. मस्त 2-2 चम्मच मी यामध्ये सारण भरलेलं आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय मंडळी.